Application of trigonometry means many times we need to know the height of tower, building, tree or distance of a ship from the lighthouse or the width of the river etc. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला काय काय माहित करून घ्यायला आवडतं म्हणे की बाबा एखाद्या बिल्डिंगची एखाद्या टावरची हाईट काय आहे, एखाद्या बिल्डिंगची हाईट काय आहे, एखाद्या ट्रीची काय हाईट आहे किंवा ट्रीचं आणि त्या एखाद्या वस्तूचं अंतर किती आहे किंवा बाबा एखाद्या लाईट हाऊस पासून एखाद्या जहाजाचं अंतर काय आहे. हे लाईट हाऊस हे इथे समुद्राच्या काठावरती जे असतं, समुद्रावरती जे असतं लाईट हाऊस. और विड्थ ऑफ अ रिव्हर किंवा नदीची जर तुम्हाला रुंदी वगैरे काढायची असेल तर अशा ठिकाणी आपण हे ट्रिग्नोमेट्रीचे ऍप्लिकेशन यूज करत असतो. वी कांट मेजर देम ऍक्च्युअली. त्यामुळे बरोबर वी कांट देम ऍक्च्युअली. वी कांट मेजर ऍक्च्युअली. आपण त्यांना वास्तविक मोजू शकत नाही बरोबर. बट वी कॅन फाइंड देम विथ द हेल्प ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक रेशो. पण आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या साह्याने आपण तिथपर्यंत मात्र पोहोचू शकतो. फॉर द पर्पज ऑफ कॉम्प्युटेशन वी ड्रॉ अ रफ स्केच टू शो द गिवन इन्फॉर्मेशन. मग आता सगळ्यात अगोदर आपल्याला त्याची रफ डायग्राम काढावी लागते. मग ती ट्री असन, टावर असन, लाईट हाऊस असन, बिल्डिंग असन, हिल्स असन, काय असन त्या पद्धतीने वी शॉल रिप्रेझेंट देम इन फिगर बाय सेगमेंट. आणि मग आपण त्याची आकृती काढून त्या आकृतीमध्ये त्याचं एका मिजर जे आहे ते शो करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. विच आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. आणि ह्या सर्व वस्तू त्या काय असतात म्हणे तर ग्राउंडला परपेंडिक्युलर असतात. भले तुमचं ट्री असो, टावर असो, बिल्डिंग असो, काही असू द्या, लाईट हाऊस असू द्या, ते सर्व तुमच्या ग्राउंडला म्हणजे जमिनीला हे परपेंडिक्युलर असतात. म्हणजे 90 अंशाचा अँगल क्रिएट करत असतात. मी पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये ट्रायंगल मध्ये एक अँगल जो आहे तो मात्र 90 डिग्रीचा असतो. कसंही डायग्राम असू द्या, त्यापैकी एक अँगल मात्र हा कितीचा असतो 90 डिग्रीचा असतो. We will not consider the height of the discover and we shall normally regard observer line of vision to be a parallel to the horizontal line. आणि अजून काय असतं म्हणे पोरांनो, जर एखाद्या वेळेस ऑब्झर्वर जो निरीक्षक आहे आपला हा लाईट हाऊस समजा जसं वर आहे हे इथे दिसत असेल तर पहा हे इथं ह्या लाईट हाऊसवर वर जर असत तर त्यासाठी मात्र हॉरिझॉन्टल लाईन काढावी लागते, हॉरिझॉन्टल लाईन शो करावी लागते. म्हणून सांगितलं त्यांनी की बाबा तुमचा ऑब्झर्वर जर एखाद्या वेळेस काय असेल ग्राउंड लेवल पासून उंचावर असेल, हाईट वर असेल तर त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन शो करत असतो. पहा पोरांनो, आपल्याला जो टॉपिक लागत होता त्या टॉपिकचं नाव आहे अँगल ऑफ इलिव्हेशन. कशाला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन आणि केव्हा तयार होतो त्याबद्दल बोलूया. पहा काय सांगितलं अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे इफ अन ऑब्झर्वर ऍट ए पॉइंट. पहा काय सांगितलं तुमचा जो ऑब्झर्वर आहे तो कुठे आहे म्हणे ए पॉइंट वर आहे. द पॉइंट बी which is at a level higher than A. So AM is the horizontal line and then BAM is called as the angle of elevation. काय म्हणे पोरांनो हे पहा हे तुमचा जो ऑब्झर्वर आहे निरीक्षक जो आहे तो ए पॉइंटला आहे ह्या इथे दिसतंय का पहा हे इथे. ओके, ही त्याची ग्राउंड लेवल म्हणजे ही झाली त्याची हॉरिझॉन्टल लाईन. And the observer look at the B point. ऑब्झर्वर ने कोणाकडे पाहिलं, ऑब्झर्वर ने बी पॉइंट कडे पाहिलं. कुठे आहे बी पॉइंट हा इथं. बट पॉइंट बी इज हायर दॅन द ऑब्झर्वर. पॉइंट बी इज हायर दॅन द पॉइंट ए. म्हणजे हा जो तुमचा बी पॉइंट आहे
तो ए पॉइंट पेक्षा हायर आहे, उंचावर आहे, आणि म्हणून या ठिकाणी जो तयार होणारा अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ इलिव्हेशन असं म्हणतो. सपोज एक्झाम्पल, हा तुमची बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग, त्या बिल्डिंगचं नाव ए बी आहे, आणि या ठिकाणी तुमचा ऑब्झर्वर आहे पॉइंट सी पाशी. ओके, पॉइंट सी पाशी तुमचा ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वर लुक ऍट द टॉप ऑफ द बिल्डिंग. ऑब्झर्वरने कुठं पाहिलं? ऑब्झर्वर लुक ऍट द टॉप ऑफ द बिल्डिंग. ऑब्झर्वरने बिल्डिंगच्या टॉप कडे पाहिलं. हा त्याचा बॉटम आहे, ए पॉइंट, आणि बी हा पॉइंट त्याचा काय, टॉप. आपला ऑब्झर्वर कुठे आहे? सी या पॉइंट ठिकाणी आहे. ऑब्झर्वरने कोणाकडे पाहिलं? तर बी पॉइंट कडे. मग आता सी आणि बी मध्ये जर कंपॅरिझन केलं तर पॉइंट बी इज हायर दॅन द पॉइंट सी, सो क्रिएट द अँगल ऑफ इलिव्हेशन. जर सी हा पॉइंट, बी हा पॉइंट सी पेक्षा हायर असेल, हायर उंचीवर असेल, हायर हाईटवर असेल, तर इथं जो अँगल तयार होतो तो अँगल ऑफ इलिव्हेशन असतो. आणि याची हॉरिझॉन्टल लाईन कोणती झाली? तर याची हॉरिझॉन्टल लाईन एक तर एसी म्हणा, सेग एसी किंवा सेग सीए इज अ हॉरिझॉन्टल लाईन. याला म्हणतो आपण अँगल ऑफ इलिव्हेशन. आता उदाहरणार्थ या ठिकाणी असा आहे, हे लाईट हाऊस आहे. AB is the lighthouse and at a point C, ship at a place. Point C च्या ठिकाणी कोण आहे? शिप आहे, जहाज आहे. ऑब्झर्वर ऍट अ पॉइंट ए. ऑब्झर्वर कुठे आहे? पॉइंट ए कडे आहे. ऑब्झर्वर लुक ऍट द शिप. ऑब्झर्वरने कुठं पाहिलं? लुक ऍट द शिप, म्हणजे ह्या शिप कडे पाहिलं, ह्या खाली पाहिलं. मग आता या ठिकाणी अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होईल का? नाही होणार. का? कारण आपला जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्जेक्ट पेक्षा हायर आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन मध्ये तुमची ऑब्जेक्ट वर पाहिजे आणि ऑब्झर्वेशन खाली, ऑब्झर्वर खाली पाहिजे. या ठिकाणी पहा, इथं सी ऍट अ सी, पॉइंट सी, ऑब्झर्वर ऍट अ पॉइंट सी. ऑब्झर्वर कुठं होता? पॉइंट सी कडे होता, आणि तुमची जी काही ज्याच्याकडे लुकआउट केलं, ज्याच्याकडे पाहिलं, तो पॉइंट बी होता. म्हणजे ऑब्झर्वर पेक्षा पॉइंट हा हायर होता, उंचीवर होता. इथं काय झालंय? ऑब्झर्वर ए ठिकाणी आहे आणि पॉइंट सी कडे पाहतोय, म्हणजे ऑब्झर्वर हायर वर गेला, आणि तुमचं जो काही थिंग्स आहे, वस्तू आहे, शिप्स आहे, काय असेल ते असेल, ते मात्र हायर वर नाहीये. म्हणून या ठिकाणी अँगल ऑफ इलिव्हेशन होणार नाही. ओके, चला जाऊया आता पुढच्या भागाकडे. आता अँगल ऑफ डिप्रेशन. पहा बरं काय सांगितलं. अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये काय सांगितलं की इफ अन ऑब्झर्वर ऍट अ पॉइंट ए. ऑब्झर्वर कुठे दिलाय पहा पोरांनो. इफ अन ऑब्झर्वर ऍट अ पॉइंट ए ऑब्झर्वर द पॉइंट सी विच इज ऍट अ लेवल लोअर दॅन द ए. हा तुमचा ऑब्झर्वर आहे ए या पॉइंट वर. ऑब्झर्वर लुक ऍट द पॉइंट सी. ऑब्झर्वरने कोणाकडे पाहिलं? इथं तुमचं ऑब्झर्वर आहे आणि पॉइंट सी कडे पाहिलं, म्हणजे काय झालं? पॉइंट सी इज अ लोअर दॅन द ऑब्झर्वर. काय म्हणून याला? पॉइंट सी इज द लोअर दॅन द ऑब्झर्वर. म्हणजे तुमचा पॉइंट सी जो आहे तो ऑब्झर्वर पेक्षा लोअर आहे. मग या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन नाही तरी आपण एम ही हॉरिझॉन्टल लाईन काढली. मग इथं काय झालं? तुमचा ऑब्झर्वर हाईट वर गेला आणि तुमची जी वस्तू आहे ती मात्र लोअर पोझिशनला गेली. मग या ठिकाणी जो अँगल तयार होत असतो त्याला आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. अँगल ऑफ डिप्रेशन. जर तुमचं ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्झर्वर पेक्षा हायर पोझिशनला असेल, काय म्हणतो मी? तुमचा ऑब्जेक्ट हा ऑब्झर्वर पेक्षा हायर पोझिशनला असेल तर अँगल ऑफ इलिव्हेशन. जर तुमचा ऑब्जेक्ट
हा ऑब्झर्वर पेक्षा लोअर पोझिशनला असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन. या ठिकाणी तुमचा ऑब्जेक्ट कुठे आहे? सी या ठिकाणी. ऑब्झर्वर कुठे आहे? ए या ठिकाणी. आता कम्पेअर बिटवीन द पॉइंट ए अँड सी. आता जर ए आणि सी पॉइंट मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ऑब्झर्वर ऍट अ हायर पोझिशन अँड द ऑब्जेक्ट इज ऍट अ लोअर पोझिशन दॅन द ऑब्झर्वर. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तुमच्या ऑब्झर्वर पेक्षा लोअर पोझिशनला आहे, म्हणून या ठिकाणी तुमचा अँगल ऑफ डिप्रेशन तयार झाला. ठीक आहे. चला आता या दोन कन्सेप्ट होत्या पोरांनो. ह्या जर दोन कन्सेप्ट कळाल्या असतील आपल्याला तर आपण पुढे चलूया आता प्रॉब्लेम. एका सॉल्व एक्झाम्पल मधला प्रॉब्लेम पाहूया आधी. पहा काय दिले. An observer at a distance of 10 meter from a tree. काय म्हणे पोरांनो, एक ऑब्झर्वर जो आहे, प्रॉब्लेमची माहितीकडे लक्ष द्या. ऑब्झर्वर जो आहे ऍट अ डिस्टन्स किती अंतरावर आहे? 10 मीटर. कुठून? फ्रॉम अ ट्री. म्हणजे एका ट्री पासून ऑब्झर्वर हा 10 मीटर अंतरावर आहे. मग आधी काय करू आपण पोरांनो, एक आपण सगळ्यात अगोदर ट्री शो करूया. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं, ट्री असो, बिल्डिंग असो, लाईट हाऊस असो किंवा अजून काही जरी थिंग्स असलं तर ऑल थिंग्स आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. सर्व वस्तू ह्या ग्राउंडला परपेंडिक्युलर असतात. मग आता आपल्याला इथं पण तसंच एक ट्री शो करावी लागेल. मग आपण याला नाव दिलं ट्रीला ए बी. आणि तो किती डिस्टन्स वर आहे? तर 10 डिस्टन्स वर आहे. पहा काय म्हणतो, ए बी इज अ ट्री and observer at a point C from the distance of 10 meter. ऑब्झर्वर कुठे आहे पोरांनो? पहा, ऑब्झर्वर आहे तुमचा पॉइंट सी पाशी. काय वाक्य दिलंय? अँड ऑब्झर्वर ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर. ऑब्झर्वरचं डिस्टन्स आहे 10 मीटर आहे, पण कुठून आहे? फ्रॉम अ ट्री, झाडापासून. मग झाड कोणतं आहे आपलं? से ए बी इज अ ट्री. लुक ऍट द टॉप ऑफ द ट्री. कुठं पाहिलं त्या ऑब्झर्वरने? लुक ऍट द टॉप ऑफ द ट्री. झाडाच्या शेंड्याकडं, झाडाच्या वरच्या भागाकडे पाहिलं. म्हणजे ह्या इथे ओके. लुक ऍट द टॉप ऑफ द ट्री अँड द अँगल ऑफ इलिव्हेशन. कोणता अँगल तयार झाला होता? सांगितलंय तुम्ही. अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालं. का बरं इलिव्हेशन तयार झालं? बिकॉज the compare between the point A and C. At a point C, the observer at a point C. Observer कुठे आपला? Point C कडे आहे. And observer look at the top of the tree. Observer कुठे पाहतोय? Top of the tree. मग आता जर तुमच्या A आणि C मध्ये जर कम्पेअर केलं तर काय अर्थ व्हायला की ऑब्झर्वर इज हायर दॅन द पॉइंट ए इज हायर दॅन द ऑब्झर्वर. या ठिकाणी 60 डिग्री, या ठिकाणी झालं 60 डिग्री. आता इन्फॉर्मेशन आपल्याला राईट डाऊन करावं. काय सांगितलंय? लेट सेग ए बी बी द ट्री. सगळी इन्फॉर्मेशन लिहायची. सेग ए बी बी द ट्री. द डिस्टन्स बिटवीन the distance between the observer and the tree. The distance between the observer and tree. Observer आणि tree मधलं डिस्टन्स किती आहे? 10 मीटर. So BC is equal to 10. ओके. अजून काय सांगितलंय? आपल्याला काय काढायचे सांगितले? व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री. ट्रीची हाईट सांगितली आपल्याला. आपण से ए बी बी द ट्री and AB is equal to x मीटर. अज्यूम करूया आपण. AB ची व्हॅल्यू किती अज्यूम करूया? x मीटर. ही आपल्याला फाइंड आउट करायची. त्यानंतर काय दिलंय? द डिस्टन्स बिटवीन द ऑब्झर्वर अँड ट्री. ऑब्झर्वर आणि ट्री मधलं डिस्टन्स आहे 10 मीटर. त्यानंतर कोणता अँगल तयार झाला? अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन. कोणता अँगल ऑफ इलिव्हेशन?
अँगल ACB इज इक्वल टू 60. अँगल ACB इज इक्वल टू किती झाला? 60 झाला. आता आपल्याला इथं कितीचा ट्रायंगल झाला पोरांनो? हा 30, 60, 90 चा. पहा, ह्यो 90 आहे, ह्यो 60 आहे, ह्यो किती होऊन जाईल? 30 होऊन जाईल. आपल्याला काय काढायचंय? AB चं डिस्टन्स काढायचंय. सो triangle ABC is 30, 60, 90 triangle. कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? आपल्याला व्हॅल्यू काढायची AB. आता AB ही कोणाची अपोजिट साइड आहे? AB ची, 60 ची. हे पहा, AB कोणाची अपोजिट साइड आहे? 60 ची. इथं लिहिलं अँगल C is equal to n root 3/2 into एक मिनिट. असं सोडवण्यापेक्षा आपण अजून एका मेथडने सोडूया. इन ट्रायंगल ABC कोणता अँगल 90 चा आहे? अँगल B इज इक्वल टू 90. आता पोरांनो याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोने व्हॅल्यू काढायची. ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे साइनने, कॉसने, टॅनने, कॉटने, सेकने, कोसेकने. आता या ठिकाणी तुमचा अँगल C आहे, तर ही कोणती साइड झाली? अपोजिट साइड. ओके. आणि कोणती व्हॅल्यू माहिती आपल्याला? BC. मग BC ही कोण आहे? ऍडजसंट साइड. मग कोणाचा फॉर्म्युला आहे? अपोजिट साइड बाय ऍडजसंट साइड. मागच्या पिरियड मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की साइनचा फॉर्म्युला काय? पुन्हा एकदा रिकॉल करतो, लक्ष ठेवा. साइनचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड बाय हायपो. कॉसचा फॉर्म्युला आहे ऍडजसंट साइड बाय हायपो. टॅनचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड बाय ऍडजसंट साइड. कॉटचा फॉर्म्युला आहे ऍडजसंट साइड बाय अपोजिट साइड. सेकचा फॉर्म्युला आहे हायपो बाय ऍडजसंट साइड. आणि कोसेकचा फॉर्म्युला आहे हायपो बाय अपोजिट साइड. आता या ठिकाणी तुम्हाला कोणती माहिती आहे? अपोजिट साइड. आणि दुसरी कोणती माहिती आहे? ऍडजसंट साइड. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं टॅन अँगल C यूज करावी लागेल. टॅन अँगल C इज इक्वल टू AB बाय BC. AB बाय BC. सो टॅन अँगल C किती आहे आपला? टॅन 60. टॅन 60 इज इक्वल टू AB बाय BC. AB ची व्हॅल्यू किती आहे? X आहे. आणि BC ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. मग आता आपल्याला इथं टॅन 60 चं मीजर फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला हे टॅन 60 चं मीजर आता आपल्याला कॅल्क्युलेट करता आहे. मग टॅन 60 चं मीजर किती आहे? तर आपल्या बुक मध्ये एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल वरून आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं. रूट 3 हा टेबल. त्या टेबल मध्ये ती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे आणि आलेली व्हॅल्यू पुट करायची. पहा इथं टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे? तर या ठिकाणी टॅन 60 हे टॅन थिटा आणि याच्या सरळ 60 मध्ये येऊ जायचं. किती आलंय? इन रूट 3 आलेलं आहे. मग इथं टॅन 60 च्या जागी प्लेस करायचं इन रूट 3 इज इक्वल टू x बाय 10. रिझन लिहून टाकलं इथं. Tan 60 is equal to into 3. Okay. So then calculate. Cross multiplication करू.
in root 3 into 10 is equal to x. सो आता in root 3 ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली, पहा काय दिले 1.73. ते ठेवून देतो इथं 1.73 into 10 is equal to x. सो x is equal to या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर आलं 70.3. सो द हाईट ऑफ द ट्री, म्हणून काय झालं आपलं, हाईट ऑफ द ट्री इज 70.3 मीटर. हे झालं आपलं आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया आपण. अशा आपल्या पुस्तकामध्ये सॉल्व एक्झाम्पल भरपूर दिलेले आहेत, ते आपण प्रॅक्टिस करा. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 मधला पहिला क्वेश्चन आपण पाहूया. हा आपला फर्स्ट क्वेश्चन. काय दिलं पहा, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. म्हणजे या ठिकाणी जो आपला कन्सेप्ट आलेला आहे किंवा या ठिकाणी आपल्याला कोणती एक वस्तू ऑब्जेक्ट दाखवलाय तर चर्च आहे. म्हणून वाक्य पहा काय, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर, म्हणजे त्या पर्सन मधलं आणि चर्च मधलं डिस्टन्स किती आहे, 18 मीटर आहे. त्याला सगळ्यात अगोदर आपण चर्च शो करूया. हे चर्च आपलं, आणि या ठिकाणी आपला ऑब्झर्वर आहे. लिहून टाकू. ए बी काय झालं, चर्च झालं. पॉइंट सी या ठिकाणी कोणी आपला ऑब्झर्वर आहे, आणि चर्च आणि ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स किती दिलंय त्यांनी, 18 मीटर आहे. त्यानंतर काय सांगितलंय, कोण कुठं पाहतंय, ऑब्झर्वर लुकिंग ऍट इट्स टॉप. ऑब्झर्वर कुठं पाहतोय, लुकिंग ऍट इट्स टॉप्स. म्हणजे ऑब्झर्वर जो आहे तुमचा तो चर्चच्या टॉप कडे पाहतो. या ठिकाणी द अँगल ऑफ इलिव्हेशन, साहजिकच इथे अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होईल. का बरं अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालं, कारण ऑब्झर्वर ऍट अ पॉइंट सी आहे आणि तुमचं जे ऑब्जेक्ट आहे ऍट अ पॉइंट ए आहे. म्हणजे ऑब्झर्वर इज लोअर दॅन द पॉइंट किंवा ऑब्जेक्ट इज हायर दॅन द ऑब्झर्वर. एक तर दोन्हीतून काही म्हणा, ऑब्जेक्ट हायर वर आहे किंवा तुमचा ऑब्झर्वर लोअर पोझिशनला आहे. कितीचा अँगल झाला, 45 चा झाला. आणि काय काढायचं सांगितलंय, फाइंड द हाईट ऑफ द चर्च. तर चर्चची हाईट काढायची सांगितली, तर आपण ती x मीटर अज्युम करू. आता लिहित असताना सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहायची, फक्त थोडीशी मागे पुढे झाली तर हरकत नाही, फक्त आलं पाहिजे. लेट सेग ए बी द चर्च. ए बी काय, चर्च. सो द हाईट ऑफ चर्च